नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इयत्ता 9वी सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन विषय मॅथ्स पार्ट 1 हा एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यासाठी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर हा एकूण 40 गुणांचा पेपर असणार आहे. तर चला पहिला प्रश्न ए बघा. फॉर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन, चूज द करेक्ट आन्सर अँड राईट द अल्फाबेट ऑफ इट. पहिलं दिलेलं आहे बघा. For the equation x plus 2y is equals to 4, when y is equals to 1, then x is equals to. x ची तुम्हाला इथं किंमत काढायची आहे, y ची किंमत दिलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला इक्वेशनमध्ये पुट करून व्हॅल्यू काढायची आहे. a दिलेला आहे बघा 1, b दिलेला आहे -2, c दिलेला आहे 2, d दिलेला आहे 6. तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचा आणि ऑप्शन लिहायचा आहे. पुढील दुसरा प्रश्न बघा. द इक्वेशन सेस इज, इथे तुम्हाला ए दिलेला आहे 2% ऑफ टॅक्सेबल इन्कम, बी दिलेला आहे 2% ऑफ इन्कम टॅक्स, सी दिलेला आहे 1% ऑफ टॅक्सेबल इन्कम, डी दिलेला आहे 1% ऑफ ग्रॉस इन्कम. हे तुम्हाला योग्य उत्तर हुडकायचं आणि लिहायचं आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा. व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ क्लास 25 to 35. ए दिलेला आहे 25, बी दिलेला आहे 35, सी दिलेला आहे 60, डी दिलेला आहे 30. याच्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर हुडकायचं आणि ऑप्शन लिहायचं आहे. पुढील प्रश्न 14 बघा. त्यामधील अ पर्सन हॅज ओन्ड हिज इन्कम ड्युरिंग द फायनान्शियल इयर्स 2022 to 23, देन हिज असेसमेंट इयर इज. तुम्हाला ए दिलेला आहे 2021-22, बी दिलेला आहे 22-23, सी दिलेला आहे 23-24, डी दिलेला आहे 24-25. योग्य उत्तर तुम्हाला हुडकायचं आणि उत्तराचं ऑप्शन लिहायचं तुम्हाला. क्वेश्चन 1B चालू होत आहे. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. पहिला दिलेला बघा. एक्सप्रेस 4x इज इक्वल्स टू 3y प्लस 15 इन द फॉर्म ऑफ ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0. तुम्हाला इक्वेशन दिलेले आहे, त्याला तुम्हाला व्यवस्थित अरेंज करून ए आणि बी, ए बी सी ची किंमत काढायची आहे. पुढील प्रश्न बघा. बी दुसरा दिलेला आहे. फ्रॉम द गिवन कंडिशन फॉर्म द सायमल्टेनियस इक्वेशन. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 22 सेंटीमीटर. हे तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यावरनं तुम्हाला एक कंडिशन तयार करायची आहे आणि ते आपल्या इक्वेशनमध्ये मांडायचं आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा. फाइंड द मीन प्रपोर्शन ऑफ 8 and 18. हे तुम्हाला मीन काढायचं आहे, मीन प्रपोर्शन असणार आहे ते काढायचं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. चौथा प्रश्न दिलेला बघा. फॉर डिफरंट टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट व्हॉट इज द मॅक्झिमम परमिशन अमाऊंट अंडर 80C ऑफ इन्कम टॅक्स. तुम्हाला प्रश्न विचारलेला त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं व्यवस्थितपणे. पुढील प्रश्न दुसरा ए दिलेला आहे. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. एनी टू कोणत्याही तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करायची आहे. पहिले दिलेले आहे बघा. क्लास एज, टॅली मार्क्स, फ्रिक्वेन्सी. इथे तुम्हाला दिलेले आहे. एज दिलेले आहे 12-13, 13 ते 14, 14 ते 15, 15 ते 16. आणि तुम्हाला टॅली मार्क्स दिलेले आहे 5. इथे दिलेले आहे 14. इथे तुम्हाला काढायचे आहे आणि इथे तुम्हाला 4 दिलेले आहे. इथे तुम्हाला लिहायचं आहे आणि 3 बॉक्स फिलअप करायचा आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा. फ्रेम 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स रिप्रेझेंटिंग द फॉलोइंग इन्फॉर्मेशन्स. डिफरन्स बिटवीन मेजर्स ऑफ अँगल इन अ लिनियर पेअर इज 4. हे तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, त्याच्यानुसार तुम्हाला इथं फिलअप करायचे आहेत बॉक्सेस बघा. लेट मेजर्स ऑफ अँगल्स इन अ लिनियर पेअर बी एक्स अँड वाय. एक्स इज ग्रेटर दॅन वाय, एक्स प्लस वाय. इथे तुम्हाला बॉक्स दिलेले ते फिलअप करायचं आहे आणि इथं तुम्हाला बॉक्स दिलेले ते फिलअप करून उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा. इफ a upon b is equals to 5 upon 3, then find the ratio of a plus 7b upon 7b is equals to. तुम्हाला याची व्हॅल्यू हुडकायची आहे. ए आणि बी च्या जागी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे ते पुटअप करून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. हे तुम्हाला सोल्युशन दिलेले आहे, म्हणजे इथं फिलअप करायचे आहे ते बॉक्सेस तुम्हाला भरायचे. पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन बी बघा. इथं चालू होत आहे. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. कोणतेही 4 तुम्हाला सोडवायचं आहे. पहिला दिलेले बघा. रेशिओ ऑफ 2 नंबर्स इज 31 इज ॲज टू 23 अँड देअर सम इज 216. फाइंड देअर नंबर्स. इथं तुम्हाला नंबर्स फाइंड करायचे आहेत. तुम्हाला कंडिशन्स दिलेले आणि रेशिओ दिलेले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला नंबर्स फाइंड करायचे आहेत. पुढील प्रश्न दुसरा बघा. बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल्स सॉल्व द इक्वेशन. इथे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे, ते तुम्हाला सॉल्व करून उत्तर काढायचं आहे. एक्स आणि वाय ची किंमत काढायची आहे. पहिला दिलेला आहे बघा. 3x - 4y इज इक्वल्स टू 7. दुसरा दिलेला आहे 5x + 2y इज इक्वल्स टू 3. हे तुम्हाला सॉल्व करून उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा. अलका स्पेंड्स 90% ऑफ द मनी दॅट शी रिसीव्ड एव्हरी मंथ अँड सेव्स ₹120. हाऊ मच मनी डज शी गेट मंथली. तुम्हाला त्याची इन्कम म्हणजे मंथली तिला किती रुपये मिळतात हे तुम्हाला काढायचं आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे की ती 90% मनी स्पेंड करतात, त्याच्यावरून तुम्हाला किती ती पैसे सेव्ह करते हे पण दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न 14 बघा. फाइंड द मीडियन ऑफ द डाटा. पहिला दिलेला बघा. 30, 25, 32, 23, 42, 36, 40, 33, 21, 42. ही तुम्हाला नंबर दिलेले आहे, त्याच्यावरून तुम्हाला मीडियन फाइंड करायचं आहे. तुम्हाला मीडियनचा फॉर्म्युला माहितीच असेल, त्याच्यावरून तुम्ही फाइंड करू शकता किंवा बेसिकली पण तुम्ही करू शकता. पुढील प्रश्न 5 बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पहिला दिलेला इक्वेशन बघा. x + y इज इक्वल्स टू 8 आणि दुसरा दिलेला x - y इज इक्वल्स टू 6.
इथे तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्हाला एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. पुढील प्रश्न तिसरा चालू होत आहे बघा. कम्प्लीट अँड रिराईट एनी वन ऍक्टिव्हिटी फ्रॉम द फॉलोइंग. पुढील प्रश्न पाहण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर बघा ए मधील पहिला दिलेला बघा कम्प्लीट द फॉलोइंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. इथे तुम्हाला क्लास दिलेला आहे. क्लासमध्ये बघा 150 ते 153, 153 ते 156, 156 ते 159 आणि 159 ते 162. आणि इथे तुम्हाला दिलेले आहे फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे बघा 5, 7, 15, 10. आणि इथे तुम्हाला बॉक्सेस दिलेले आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, याच्यानुसार तुम्हाला हे भरायचं आहे बॉक्सेस. पुढील प्रश्न पाहूया आपण. त्यामधील दुसरा प्रश्न बघा. इफ 5x इज इक्वल्स टू 4y देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ द रेशिओ 3x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन 3x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला ऍक्टिव्हिटीज सोडवायची आहे. सोल्युशनमध्ये दिले बघा 5x इज इक्वल्स टू 4y, गिव्हनमध्ये दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला x अपॉन y इज इक्वल्स टू 4. इथे बॉक्स दिलेले ते फिलअप करायचं आहे आणि इथे तुम्हाला दिलेले आहे ते बॉक्स फिलअप करून तुम्हाला आन्सर काढायचा आहे. पुढील प्रश्न तिसरामधील बी दिलेला आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू. कोणतेही दोन तुम्हाला इथे सोडवायचं आहे. एकूण 8 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. पहिला बघा. निखिल स्पेंड 5% his monthly income on his children's education, invested 4% in shares, deposited 3% in a bank, and used 40% for his deposit expenses. He was left with a balance of rupees 19,000. What has his income that month? हे तुम्हाला त्या महिन्यामध्ये त्याने केलेलं, त्याच्यावर तुम्हाला इन्कम त्याची काढायची आहे. त्याने तुम्हाला एक्सपेन्सेस दिलेले आहेत, त्याने कुठं कुठं इन्व्हेस्ट केलेलं आहे हे पण तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न दुसरा पाहूया आपण. प्रश्न दुसरा बघा. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. x अपॉन 3 प्लस y अपॉन 4 इज इक्वल्स टू 4. दुसरा दिलेला आहे बघा x अपॉन 2 मायनस y अपॉन 4 इज इक्वल्स टू 1. तुम्हाला दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्याच्यावर हे तुम्हाला इक्वेशन सोडवायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला x आणि y ची किंमत काढायची आहे. पुढील प्रश्न तिसरा बघा. इफ a अपॉन x मायनस 2y प्लस 3z इज इक्वल्स टू b अपॉन y मायनस 2z प्लस 3x इज इक्वल्स टू c अपॉन z मायनस 2x प्लस 3y and x plus y plus z is not equal to 0, then prove that each ratio is equals to a plus b plus c upon 2 into bracket x plus y plus z. इथे तुम्हाला दिलेले आहेत इज इक्वल्स टू गिवन तुम्हाला बघायचं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला काय काय त्यांनी दिलेले आहे त्याच्यावरनं तुम्हाला हे इज इक्वल्स टू आहे हे तुम्हाला सॉल्व करून दाखवायचं आहे. पुढील प्रश्न चौथा बघा. देर आर 10 ऑब्झर्वेशन्स अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर ॲज गिवन बिलो. 45, 47, 50, 52, x प्लस 2, 60, 62, 63, 74. हे तुम्हाला नंबर्स असेंडिंग ऑर्डरमध्ये मांडून दिलेले आहे. त्याच्यावर तुम्हाला मीडियन फाइंड करायचा. मीडियन बघा दिलेला आहे, मीडियन पण 53. त्याच्यावर तुम्हाला एक्सची किंमत काढायची. एक्स आणि x प्लस 2 या दोघांची पण तुम्हाला किंमत काढायची आहे. मीडियन बघा. द मीडियन ऑफ दिस ऑब्झर्वेशन इज 53. तुम्हाला मीडियन दिलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला एक्सची किंमत काढायची आहे. पुढील प्रश्न चौथा बघा. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. पहिला दिलेला आहे द सम ऑफ 2 डिजिट नंबर अँड द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग इट्स डिजिट इज 99. फाइंड द नंबर. इथे तुम्हाला कंडिशन दिलेले आहेत 2. त्याच्यावर तुम्हाला पहिला इक्वेशन फॉर्म करून घ्यायचे आहे, त्याच्यावर तुम्हाला दिलेल्या किमती घालून नंबर फाइंड करायचे आहेत. पुढील प्रश्न दुसरा बघा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ बसेस अँड ट्रक्स इन नियरेस्ट लॅक युनिट्स. ड्रॉ पर्सेंटेज बार डायग्राम. इयर दिलेला आहे, नंबर ऑफ ट्रक्स, नंबर ऑफ बसेस इथे तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला बार डायग्राम काढायचे आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा बघा. मिस्टर कदम हु इज 35 years old and has a taxable income of rupees 35,000 compute his income tax. तुम्हाला दिलेली आहे कंडिशन. एक कदम त्यांची इयर पण दिलेले आहेत आणि त्यांचा टॅक्सेबल इन्कम किती आहे त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स कम्प्यूट केलेलं पण दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला उत्तर काढायचं आहे. पुढील प्रश्न पाचवा. क्वेश्चन 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी वन. कोणते तुम्हाला एक सोडवायचं आहे. पहिला दिलेलं बघा. इफ ABCD आर इन प्रोपोर्शन देन प्रूव्ह दॅट अंडर रूट a स्क्वेअर प्लस 5c स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर प्लस 5d स्क्वेअर इज इक्वल्स टू a अपॉन b. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. दुसरा प्रश्न बघा. डिटरमाइन द फॉलोइंग आयटम्स फ्रॉम द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ऑफ अ न्यूमेरिकल मटेरियल विथ क्लास मार्क 32, 37, 42, 47, 52, 57. हे तुम्हाला क्लास मार्क दिलेले आहे, त्याच्यावर तुम्हाला 3 स्टेप्स त्यांनी दिलेले आहे बघा. कोणकोणते तुम्हाला फाइंड करायचे आहेत ते. पहिला बघा क्लास बाउंड्री क्लासेस. दुसरा बघा क्लास विथ. तिसरा फाइंड करायचं आहे ते दिलेलं आहे लोअर क्लास लिमिट्स अँड अप्पर क्लास लिमिट्स ऑफ इच क्लास. तुम्हाला फाइंड करायचे आहे 3 गोष्टी. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला 2 दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.